सांगलीवाडी येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांना जोरदार धक्का बसलाय। या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत। मतमोजणीनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आणि समर्थकांनी सांगलीवाडीतील अनेक चौकात फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केलाय। तर सांगलीवाडीतून उमेदवारांनी आभार मानत पदयात्रा काढली आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती। माजी आमदार दिनकर पाटील यांच्या प्रतिष्ठेची लढत बनली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील यांनी महाविकास आघाडी सोडून भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता, त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगली होती। या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित कोळी, काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील आणि अश्विनी कदम मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत। माजी आमदार दिनकर पाटील यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या स्नुषा मिनल पाटील, महाबळेश्वर चौगुले आणि अनुराधा मोहिते यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय। निवडणुकीचा निकाल लागताच सांगलीवाडीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केलाय। तर सांगलीवाडीतून रात्री उशिरापर्यंत उमेदवारांनी मतदारांच्या आभारासाठी पदयात्रा काढली। यावेळी उमेदवार अभिजित कोळी, दीपाली पाटील आणि अश्विनी कदम यांच्यासह माजी नगरसेवक दिलीप पाटील, जनता दलाचे जयपाल चौगुले, माजी नगरसेविका अपर्णा कदम, सचिन कदम, विष्णू पाटील, एकनाथ पाटील, शशिकांत पाटील, उमेश पाटील, अरविंद पाटील, मधुकर पाटील, उदय पाटील, प्रकाश सूर्यवंशी, जनार्दन गोंधळी, सचिन चव्हाण, लक्ष्मण भोसले, कुमार कोळी, संपत कोळी, बजरंग कदम, मदन पाटील या प्रमुखांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले। आज सांगलीवाडी प्रभाग क्रमांक 13 मध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना आम्हाला भरघोस मतांनी सांगलीवाडीतल्या लोकांनी, जनतेने प्रेमरूपी आशीर्वाद दिलेला आहे। लोकांनी आमची जबाबदारी वाढवलेली आहे, पण आज निकाल लागला आणि त्याबद्दल ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचं तर मी खूप उपकार समजतो, आणि ज्यांनी केलं नाही त्यांचा आम्ही विश्वास जिंकू शकलो नाही। येणाऱ्या 5 वर्षात आम्ही त्यांचा पण विश्वास जिंकू। आणि सांगलीवाडीतले आम्ही 3 नगरसेवक नाही तर सांगलीवाडीतील प्रत्येक घरातला आज नगरसेवक झालेला आहे, आणि ज्या अधिकाराने हक्काने लोकांनी आम्हाला मतदान केले त्या अधिकाऱ्या हक्कानेच आम्ही त्यांची कामं पूर्ण करू।